संदीप देशपांडे आणि आदित्य ठाकरेंची भेट. आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडेंमध्ये हस्तांदोलन. एका कार्यक्रमात संदीप देशपांडे आदित्य ठाकरेंची भेट. माळेगाव कारखाना निवडणुकीच्या विजयानंतर आभार मेळावा. बारामतीत उद्या अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा. कारखाना निवडणुकीत सभासदांनी दिला अजित पवारांना कौल. अजित पवार उद्या मांडणार सर्व सभासदांचे आभार. पुण्यात खासदार मेधा कुलकर्णींचे आक्षेपार्ह बॅनरवरून मेधा कुलकर्णींच्या डोळ्यात पाणी. पत्रकार परिषदेत कुलकर्णींच्या डोळ्यात अश्रू. तर महिलांनी राजकारणात राहायचं नाही का, बॅनर लावणाऱ्यांना खासदार मेधा कुलकर्णींचा सवाल. पुण्यात युवक काँग्रेसचे आंदोलन. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंविरोधात काँग्रेस आक्रमक. वीज चोरी प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी. कराडमध्ये आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीनं मॉक पार्लमेंटचं आयोजन. आमदार चित्रा वाघ यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का. विलास शिंदे शिवसेनेच्या वाटेवर, तर विलास शिंदेंसह काही माजी नगरसेवक पदाधिकारी देखील पक्षप्रवेश करणार. सर्वोच्च न्यायालयाचे नवनियुक्त सरन्यायाधीश भूषण गवई यांचा नागपुरात सत्कार. वकील संघटनेच्या वतीनं सरन्यायाधीश गवई यांचा सत्कार करण्यात येणार. संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला 150 कोटींची जमीन बक्षीस. हैदराबादच्या सालार जंग फॅमिलीकडून बक्षीस. आर्थिक गुन्हे शाखेकडून ड्रायव्हरची चौकशी सुरू. पुण्यातील पावसामुळे रस्त्यावर पाणी तुंबू नये यासाठी नवा आराखडा तयार करा. पालिका आयुक्त नवल किशोर राम यांचे आदेश. निवडणूक आयोगाकडून 345 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द. आवश्यक अटी पूर्ण न केल्यानं पक्षांची नोंदणी रद्द. तर 2019 पासून निवडणुकांमध्ये भाग घेतलेल्या पक्षांचा समावेश. कोल्हापूरमध्ये चित्रपट सृष्टीतील तज्ज्ञांची मदत घेऊन चित्रनगरीत आवश्यक सुविधांची निर्मिती करा. पालकमंत्री प्रकाश आबिटकरांच्या सूचना. कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या कामांना गती देऊ. पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचं आवाहन. बँकांनी अनुदानाची रक्कम परस्पर कपात केल्यास गुन्हे दाखल करा. पालकमंत्री संजय राठोड यांचे आदेश. आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर रायगड दौऱ्यावर. मेघना बोर्डीकरांची अचानक जिल्हा रुग्णालयाला भेट. रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्ण अवस्थेचा वाचला पाढा. हिंगोली वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मस्केंच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश. तर मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पक्षप्रवेश संपन्न झाला. हिंगोलीच्या सेन गावात बबनराव लोणीकरांच्या फोटोला ठाकरेंच्या शिवसेनेचं जोडे मारो आंदोलन. वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन करण्यात आले. मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार हारून खान यांच्या कार्यालयाचं उद्घाटन. उद्घाटनाला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब राहणार उपस्थित. सिडकोमध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यांची संख्या कमी नाही. सिडकोला खरोखर घरं विकण्यासाठी एजन्सी नेमण्याची गरज होती का हे तपासलं पाहिजे. वनमंत्री गणेश नाईकांचे सिडकोवर ताशेरे. माजी आमदार झिशान सिद्दीकींची अनोळखी व्यक्तीकडून पाठलाग. वांद्रेतील निर्मल नगर पोलिसांनी तरुणाला घेतलं ताब्यात. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर झिशान सिद्दीकींच्या सुरक्षेत वाढ. मराठी हिंदी वादाचे राजकारण भाजप हाणून पाडणार. भाजपाच्या कोर कमिटीच्या बैठकीत रणनीती ठरली. शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचे खडेबोल. पहलगाम हल्ल्याचा उल्लेख नसल्यानं निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार. गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न. केशव उपाध्यायांकडून ट्विट करतच मोर्चावर टीका. चला अभिजात मराठी वाचवूया. सुषमा अंधारेंचा उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरेंचा फोटो ट्विट. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर काँग्रेस पॉझिटिव्ह. मराठी स्वाभिमानासाठी एकत्र येत असतील तर स्वागत. पक्षभेद विसरून एकत्र यायला हवं, सतेज पाटलांचं वक्तव्य. दोन्ही भावांचं निमंत्रण आलं तर भूमिका मांडू. आमची भूमिका सकारात्मक असेल. मोर्चासाठी नांदगावकरांचा कॉल आला होता. विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. मराठीवर अन्याय होता कामा नये. घरातील वाद अन्याय मिटत असतील तर आनंदाची बाब. पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य. राजकारणात कधी काय होईल हे सांगता येणं कठीण आहे. कोणाची कधी कुठे युती होईल, कुठला पक्ष कुठे जाईल हे सांगणं कठीण. छगन भुजबळांचं वक्तव्य. शिवसेना आणि मनसे एकत्र आले तर चांगलेच, मात्र येतील की नाही हे सांगायला मी ज्योतिषी नाही. शरद पवारांचं वक्तव्य.
मराठीसाठी दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर मराठी मनासाठी अत्यंत आनंददायी क्षण. मात्र मोर्चाच्या आधी सरकारला नमतं घ्यावं लागेल, रोहित पवारांचं ट्विट. हिंदी भाषा अनिवार्य केलेला नाही तर हिंदी सक्ती शब्द कुठून आला, उदय सामंतांचं वक्तव्य. मराठी माणसासाठी आणि मराठीसाठी हा मोर्चा, ठाकरे बंधूंनी एकत्र यावं हे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातील इच्छा, अंबादास दानवेंचं वक्तव्य. दोन भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला आनंदच, संजय शिरसाटांचं वक्तव्य. हिंदी आणि मराठी भाषा लहान मुलांना समजायला वेळ लागेल, हिंदी भाषा लादणं हे असंवेदनशील, किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य. त्रिभाषा सूत्र हे विद्यार्थ्यांचं हित, गैरसमज पसरवणाऱ्यांनी गैरसमज दूर करावा, आशिष शेलारांचं वक्तव्य. हिंदीबाबत खोटा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न, अधिकची माहिती हवी असेल तर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करावी, भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची राज ठाकरेंच्या मोर्चावर प्रतिक्रिया. राजकारणाशी माझा काहीही संबंध नाही, राजकारणात मला फक्त आशिष शेलार माहीत आहेत, मनसे ठाकरे सेनेच्या एकत्र मोर्चावर आशा भोसलेंची प्रतिक्रिया. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा एकत्र मोर्चा निघेल, संजय राऊतांचं ट्विट. इराण इस्रायल शस्त्रसंधीनंतर सोन्याच्या दरात घसरण, 8 दिवसात सोन्याचे दर 3000 घसरले. सोन्याच्या भावात घसरण झाल्यानं ग्राहकांना दिलासा, ताजचा सोन्याचा भाव 96,000 रुपयांवर, चांदीचा भाव प्रति किलो 1,07,000 बोरिवली ठाणे 20 मिनिटात पार करता येणार. बोरिवली ठाणे बोगद्यासाठी 2028 पर्यंतची मुदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली मुदत. सिंधुदुर्गच्या देवबाग मोबारवाडी समुद्राचं अतिक्रमण, नागरिकांनी स्वखर्चानं बांधलेली संरक्षक भिंत लाटांनी जमीनदोस्त झाली. बीडच्या पाटोदा तालुक्यात पर्यावरण संरक्षण सप्ताह उत्साहात साजरा. यावेळी आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नातून वृक्ष लागवड. नांदेडच्या कामारी येथील अंगणवाडी परिसराला तळ्याचं स्वरूप, वाट काढताना विद्यार्थी पालकांची तारेवरची कसरत, वारंवार मागणी करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष. रेणुका देवी मंदिराची संरक्षक भिंत कोसळली, लिफ्ट स्कायवॉकच्या कामासाठी डोंगर पोखरला होता, कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे संरक्षक भिंतीला तडा. गडचिरोलीत 2 महिला IFS महिला अधिकाऱ्यांची बदली, या महिला अधिकाऱ्यांमुळे वन विभागाचा कारभार अधिक पारदर्शक होईल अशी अपेक्षा वर्तवली जाते. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांचं पवनचक्की कंपनीच्या विरोधात उपोषण, तहसील कार्यालयासमोर 3 दिवसांपासून बेमुदत उपोषण. सोलापूरमध्ये अवैधरित्या वाहतूक करणारे रेशनचे तांदूळ जप्त, 4,60,000 रुपये किमतीचा 230 पोते जप्त, तर सोलापूर शहर पोलिसांची मोठी कारवाई. 11वी प्रवेशाची यादीसाठी अजून प्रतीक्षा, ऑनलाईन साईटमध्ये 6व्यांदा तांत्रिक बिघाड, 30 जूनला जाहीर होणार पहिली यादी. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजनाला आज 10 वर्ष पूर्ण, मात्र रेल्वे स्टेशन अदृश्य असल्यानं कोकण रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक. यावेळी साखर वाटप, दगडाचा केक कापून निषेध नोंदवण्यात आला. आजपासून बल्लारशा गोंदिया मार्गावरील रेल्वे गाड्या 30 जून पर्यंत रद्द. चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावर लूप लाईनचं काम सुरू असल्यानं रेल्वे गाड्या रद्द. पैठणमध्ये शिवाजी नागरी सहकारी बँकेच्या वतीने 10वी व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, उपजिल्हाधिकारी बँकेचे चेअरमन यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. राज्यात लवकरच व्हर्टिकल सातबाराची योजना येणार, इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना मिळणार सातबारा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विचाराधीन कायदा, येत्या अधिवेशनात विधेयक मांडण्याची शक्यता. भिवंडीच्या वाडा येथे रस्त्याची दुरवस्था, रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेचं रास्ता रोको आंदोलन. हिंगोलीत एसटी बस चालू करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थिनींचं आंदोलन, विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी एसटी बस नसल्यानं आंदोलन करण्यात आलंय. सिंधुदुर्गच्या वेताळ बांबर्डे ते हिरलोक नारूर मार्गावरील खड्डे तात्काळ बुजवा, गावातील नागरिकांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पदाधिकाऱ्यांकडे मागणी. पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला, खडकवासला धरण साखळीत 13.16 TMC पाणीसाठा, यंदा धरणांमध्ये तिप्पट अधिक पाणीसाठा उपलब्ध. गंगापूर धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढवणार, गंगापूर धरणातून 2720 क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत होणार.
पुणे शहर आपण लवकरच अवैध होर्डिंग मुक्त करू, नवे पालिका आयुक्त नवल किशोर राम यांचे आश्वासन. पालिका अधिकाऱ्यांना अवैध होर्डिंग काढण्याचे आदेश. सांगलीच्या बुधगाव येथे बनशंकरी देवीचा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा. उत्सवाला भाविकांची अलोट गर्दी. नंदुरबारमध्ये नारायण जगन्नाथ भगवान रथयात्रा उत्साहात संपन्न. पदयात्रेत भाविक मोठ्या संख्येने सहभागी. संपूर्ण परिसर भक्तिमय. छोटा पुढारी घनश्याम दरवडेंची सोशल मीडियावर बदनामी. घनश्याम दरवडेंची पोलिसांकडे तक्रार. जाणीवपूर्वक बदनामी करणारे व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप. धाराशिवमध्ये ग्रामसेवकाचा बनावट शिक्का बनवून फसवणूक. तर बनावट शिक्का वापरून विविध योजनांचा लाभ घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर. धाराशिवमधील हॉस्पिटल तोडफोड प्रकरणी 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. हॉस्पिटल तोडफोडसह डॉक्टर कर्मचाऱ्यांना झाली होती मारहाण. कोल्हापूरच्या गांधीनगर हत्या प्रकरणातील संशयित आरोपीला एलसीबीकडून अटक. आरोपीने मुंबई कोलकाता येथे वास्तव्य केल्याचं उघड. जालन्यात अज्ञात चोरट्याकडून दुचाकीची चोरी. आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बुलढाण्याच्या खामगाव पोलिसांकडून 4 वेगळे गुन्हे उघड. तर कारवाईत चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या. आरोपींकडून 72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. भंडाऱ्याच्या देवाडी परिसरात चोरीच्या घटनेत वाढ. 4 दिवसात तब्बल 13 दुकानं चोरट्यांनी फोडली. परिसरात भीतीचं वातावरण. जालन्यातील परतूर येथे सोलर प्लांटचे साहित्य लंपास. केबल वायर कनेक्टर असा 34,875 रुपयांचा मुद्देमाल लंपास. शिरूरच्या विविध भागात डाळिंबाची चोरी. शेतातून तब्बल 400 किलो डाळिंब चोरल्याची घटना. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. बीडमध्ये गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना. 2 शिक्षकांकडून विद्यार्थिनीचा विनयभंग. शिक्षकांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. चंद्रपूरमध्ये कार उभी करून हुल्लडबाजी करणारे 3 तरुण पोलिसांच्या ताब्यात. तपासादरम्यान कारमध्ये तलवार आढळून आली आहे. सोलापुरात माजी महापौरांचा महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न. सोलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 45 वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग, अत्याचार केल्याचा आरोप. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील हयातनगर परिसरात प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या. हत्या प्रकरणातील फरार आरोपींना पोलिसांनी ठोकल्या वेड्या. 73 वर्षीय वृद्धेवर कुऱ्हाडीने हल्ला. जळगावच्या धरणगाव येथील घटना. जखमी वृद्ध महिलेची प्रकृती चिंताजनक. 18 हत्तीच्या गटाचे नेतृत्व करणारा हत्तीच बिथरला. अहमदाबादमध्ये जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रकार. ऐन गर्दीत 3 हत्ती बिथरल्यानं भाविकांची पळापळ. अनेक जण थोडक्यात बचावले. भारतीय वंशाच्या ममदानी यांचा अमेरिकेच्या राजकारणाला धक्का. जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौर पदाची निवडणूक. माजी गव्हर्नर अँड्र्यू क्युओमो यांना केलं पराभूत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे खरं तर अमरनाथ यात्रेच्या नोंदणीत 10% घट. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची माहिती. नागपूरमध्ये आईनेच आपल्या चिमुरडीला कचऱ्यात फेकलं. नवजात चिमुरडीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकल्याची घटना. उल्हासनगरमध्ये अज्ञात तरुणाचा मृतदेह नाल्यात आढळल्यानं खळबळ. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल. मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू. मुंबई आग्रा महामार्गावर पायी जाणाऱ्या 3 महिलांना ट्रकनं उडवलं. दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. रत्नागिरीच्या भाटकरवाडा भागात 3 वाहनं अज्ञातांनी पेटवली. गाड्या संपूर्ण जळून खाक. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल. आरोपीचा शोध सुरू. अमरावतीत बांबू गार्डनमध्ये बिबट्याचा मुक्त संचार. परिसरात खळबळ. पर्यटकांना सतर्कतेच्या सूचना. मालेगाव सटना रोडवर मालवाहू ट्रकचा भीषण अपघात. 2 जणांचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी. भिवंडीत शिवशाही बसचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस रस्त्यावरील दुभाजकावर चढली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. नांदेडच्या वळण रस्त्यावर रुग्णवाहिकेचा अपघात. नांदेड मुदखेड रस्त्यावरील सीता नदीजवळ घटना. नाशिकच्या काठे गल्ली परिसरात अपघात. कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. अपघातात सायकल स्वार विद्यार्थी जखमी.
बीडमध्ये देवदर्शनासाठी जात असलेल्या पती पत्नीचा अपघात, दुर्घटनेत पती पत्नीचा मृत्यू. दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त. रश्मिका मंदानानं केली नव्या चित्रपटाची घोषणा. रश्मिकानं इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या पोस्टरनं सर्वांचं लक्ष वेधलं. लवकरच रश्मिकाचा मैसा सिनेमा येणार. प्रेक्षकांनी सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. आलिया भट्टने रिक्रिएट केला 44 वर्षांपूर्वीचा आयकॉनिक लुक. गुलाबी साडी नेसून पोहोचली रेड कार्पेटवर. ओमराव जानच्या स्क्रीनिंग दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल. सलमान खानने खरेदी केली शानदार बुलेट प्रूफ SUV कार. नवीन गाडीची किंमत तब्बल 3.5 कोटी असल्याची माहिती समोर. संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा. बीडच्या अंबाजोगाईत रिंगण सोहळा संपन्न. वारीमध्ये महाराष्ट्र शासनाकडून चित्ररथ प्रदर्शन. शासनाच्या योजनांची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न. चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून सरकारी योजनांची माहिती. पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. पालख्यांच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिर सजलंय. राज्यभरातून वारकरी पायी दिंडी सोहळ्यात सहभागी. खांद्यावर भगवी पताका उंचावत टाळ मृदुंगाचा गजर आणि मुखी हरिनामाचा जयघोष करत वारकरी पंढरीच्या वाटेवर. महिला वारकऱ्यांना एका क्लिकवर मिळणार सर्व सुविधांची माहिती. राज्य महिला आयोगानं तयार केले वारी सुविधा मोबाईल ॲप. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची माहिती. विठ्ठल भक्तांसाठी 13,50,000 बुंदीचे लाडू. आषाढी यात्रेच्या कालावधीत येणाऱ्या भाविकांसाठी लाडूंचा प्रसाद बांधण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीच्या सहअध्यक्षांनी दिली आहे. पंढरपूरमध्ये वारकऱ्यांना विठुरायाचं 24 तास दर्शन मिळावे यासाठी आजपासून देवाचा पलंग काढण्यात येणार. पौर्णिमेपर्यंत विठुरायाचे 24 तास मिळणार दर्शन. बीडच्या आश्रित मुस्लिम बांधवांनी दिली दिंडीला पंगत. संत मदन महाराज यांच्या पालखी सोहळ्याला रमजान तांबोळी आणि बबलू सेठ तांबोळी यांचा महापंक्तीचा पहिला मान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.